तर ठाकरेंच्या शिवसेनेला रत्नागिरीत आणखी धक्का बसलेला आहे। राजन साळवीं पाठोपाठ कुटुंबातील इतर सदस्यांचेही राजीनामे। राजन साळवींचे बंधू संजय साळवी यांचा उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा, तर मुलगा अथर्व साळवी यांचा युवा निरीक्षकाचा राजीनामा आणि पुतण्या दुर्गेश साळवींचा युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा त्यांनी दिला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। आमदार राजन साळवी यांचा आज मुंबईत शिवसेनेमध्ये प्रवेश होतो आहे। याच अनुषंगाने त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे, पूर्ण कुटुंब आहे, त्यांच्यासोबत मुंबईत या ठिकाणून गेलेलं पाहायला मिळतं आहे। त्यांची पत्नी, 2 मुलं आणि त्यांचे भाऊ देखील त्यांच्यासोबत मुंबईमध्ये आहेत। मात्र राजन साळवी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशापाठोपाठ आता उद्धव ठाकरे गटाला रत्नागिरीतून या ठिकाणी धक्कातंत्र सुरू असलेलं पाहायला मिळतं आहे। राजन साळवी यांच्या पाठोपाठ इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे दिलेले पाहायला मिळत आहेत। राजन साळवी यांचा छोटा मुलगा अथर्व याने देखील युवा निरीक्षक पदाचा राजीनामा दिलेला आहे, तर राजन साळवी यांचा पुतण्या दुर्गेश यांनी देखील युवा जिल्हा संघटक पदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। तर राजन साळवी यांचे बंधू संजय साळवी यांनी सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या उपजिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय। राजन साळवी यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांची फॅमिली त्यांच्यासोबत मुंबईमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।